आज आपण हाय प्रोटीन डोसा बघणार आहे। त्यासाठी आपण साहित्य बघणार आहे। हे आहे शेंगदाणे, हे 1 चम्मच घ्यायचं। नंतर हे आहे चणा डाळ, हे पण 1 चम्मच घ्यायचं। इथे घेतली आहे सोयाबीन, त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असते। हे सुद्धा 1 चम्मच घेतलेले आहे। इथे 1 चम्मच राजमा घेतलेला आहे, याच्यातही भरपूर प्रोटीन असते। इथे घेतले आहे काबुली चणे, याच्यातही भरपूर प्रोटीन असते। हे सगळं 1-1 चम्मच घ्यायचं आहे आपल्याला। इथे घेतलेली आहे उडदाची डाळ, हे सुद्धा 1 चम्मच घेतलेले आहे आपण। आणि हे घेतलेले आहे तांदूळ, आपल्याला तांदूळही लागेल। हे सगळं 1-1 चम्मच घेतलेले आहे आपण। इथे शेंगदाणे घेतले आहे, चणा डाळ, सोयाबीन, काबुली चणे, उडीद डाळ आणि तांदूळ। हे सगळं प्रोटीनयुक्त आहे आणि आपल्याला हेल्दी प्रोटीनयुक्त डोसा बनवायचा आहे। याच्यामध्ये अजून एक जिन्नस जाणार आहे, ते म्हणजे मेथी दाणे। हे सुद्धा घ्यायचं आहे। हे मी 1 टीस्पून घेतलेलं आहे, पोहे खायचा चम्मच तेवढाच। आता हे सगळं साहित्य आपण या गंजात काढून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे सगळं स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे। इथे मी सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे, 2-3 पाण्याने। तुम्ही पण असं धुवून घ्या स्वच्छ। म्हणजे आपल्या डाळीला असलेले सगळे फवारणे वगैरे निघून जातात। परत एकदा धुवून घेते मी, असं 2 वेळा किंवा 3 वेळा धुवून घ्यायचं स्वच्छ। आता तुम्ही इथे बघू शकता, मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आणि आता याच्यामध्ये आपण भरपूर पाणी टाकून त्याला छान 5-6 तास भिजू द्यायचं आहे। मी इथे भरपूर पाणी टाकत आहे, कारण की या डाळी फुगल्यानंतर पूर्ण असं गंज भरून जातो, त्याच्यामुळे भरपूर पाणी टाकायचं आहे। आणि याला 6 ते 7 तास तरी, कमीत कमी 5 ते 6 तास भिजू टाकायचं आहे। आता याला आपण झाकून ठेवून देऊया। आता तुम्ही बघू शकता, इथे आपली डाळ छान भिजलेली आहे, रात्रभर ठेवली होती आपण। आता याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। आता ही डाळ आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलेली आहे। हे आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर या डाळीमध्ये टाकून वाटून घ्यायचं छान। आता आपण मिक्सरमध्ये छान वाटून घेतलेलं आहे, असं डोस्याप्रमाणे वाटून घ्यायचं। हे सारण आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता मी या पातेल्यामध्ये काढलेलं आहे पूर्ण सारण। आणि याच्यामध्ये आता आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये।
आणि जर तुम्हाला कलर आवडत असेल तर याच्यामध्ये थोडीशी हळद टाका, नाही टाकला तरी चालेल. मी थोडीशी टाकत आहे किंचित. आणि आपली ह्या डाळी आहे त्याच्यामुळे आपल्याला छान व्यवस्थितपणे पचन झालं पाहिजे. याच्यामुळे थोडंसं याच्यामध्ये ओवा टाकायचं आहे, असं हलकासा क्रश करून, म्हणजे या डाळी आपल्या पचनास मदत होते. आणि तुम्हाला याच्यामध्ये जर तीळ टाकायची असेल तर तीळही टाकू शकता, कारण की त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, म्हणून तुम्ही तीळही टाकू शकता. आणि आता आपलं हे सारण बघून घ्यायचं. आपल्याला डोश्याप्रमाणे करायचं आहे. माझं सारण थोडंसं घट्ट आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे. थोडं थोडंच टाकायचं, तर जास्त पातळ करायचं नाही, जास्त घट्ट ठेवायचं नाही, मीडियम करायचं आहे. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं आपल्याला पातळ, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं सारण पाहिजे आहे. आपला डोसा पसरवणे इतपत म्हणजे आपण चम्मच जेव्हा परतो म्हणजे याच्यामध्ये हलवतो तेव्हा असं खूप असं हलवलं नाही गेलं पाहिजे, खूप असं हे नाही झालं पाहिजे, असं हलकंसं मिक्स झालं पाहिजे. असं म्हणजे तेव्हा समजायचं की हे मीडियममध्ये आपल्याला झालेलं आहे. हे असं, हे जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळही नाही आहे, मीडियम प्रमाणात आहे. असंच तुम्हालाही करायचं आहे. आता आपण समोरची प्रोसिजर करूया. हा डोसा तुम्ही त्वरित पण करू शकता, म्हणजे तेव्हाच्या तेव्हाही करू शकता, किंवा जर तुम्हाला याचं किण्वन करायचं असेल तर तुम्ही 2 ते 3 तास तुम्ही असं ठेवू शकता. तर आपण 1 तास ठेवून देऊया याला. मी झाकण लावून 1 तास ठेवून देते, म्हणजे आपले डोसे अजून छान कुरकुरीत होतात, क्रिस्पी होतात. आपल्या डोस्याचं किण्वन होत आहे तोपर्यंत आपण डोस्यासाठी लागणारी चटणी बघूया. त्यासाठी काय काय साहित्य लागते. इथे मी डालिया घेतलेली आहे, शेंगदाणे, मिरची आणि थोडंसं अद्रकचा तुकडा घेतला आहे. आणि इथे चवीकरता साखर आणि मीठ घेतलं आहे. आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे. या खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आहे. आणि इथे दही पण लागणार आहे आपल्याला. आता इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता हे सगळे शेंगदाणे, खोबऱ्याचे काप केलेले आहे मी, आणि डाळी आहे हे सगळं टाकून देणार आहे. आणि याच्यामध्ये ही मिरची पण टाकणार आहे. मिरची मी एकच टाकत आहे, ती अशी तोडून घ्यायची मग टाकायची. आणि एक छोटूसा अद्रकचा तुकडा आहे तो टाकून द्यायचा. आणि याच्यात दही टाकायचं आहे थोडंसं. आणि चवीकरता मीठ टाकायचं आहे. आणि साखर टाकायची आहे चवीकरता. आता याचं छान वाटून घ्यायचं आहे, बारीक करायचं आहे. आपलं हे चटणीचं वाटण तयार झालेलं आहे, ज्याला आता तडका द्यायचा आहे आपल्याला. आपलं हे तेल गरम झालेलं आहे, याच्यात तडका टाकायचा आहे. याच्यात तडका टाकलेला आहे मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरचीचा. याच्यात आपण आता तडका टाकलेला आहे आणि थोडीशी मी हळद टाकलेली आहे कलरसाठी. इथे आता आपण पॅन ठेवलेला आहे नॉनस्टिक. आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता मी या बॅटरला छान फेटून घेतलेलं आहे. आता आपण हे डोसे करायला घ्यायचे आहे.
इथे आपला डोसा पसरवून झालेला आहे आणि याच्यावर आता आपण डीप ठेवून द्यायची आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे, कारण की हा साधा डोसा नाही आहे, हा डाळीचा डोसा आहे. त्याच्याकरता याला 2-3 मिनटं असं शिजायला लागणार आहे, म्हणून आपण त्याला छान झाकून 2-3 मिनटं शिजू द्यायचं आहे. आणि नंतर मग आपण त्याला ऑइल टाकायचं आहे वरती, जेव्हा ते वरचं कोरडं होईल तेव्हा. मी तुम्हाला दाखवून देते. पहिले बघू शकता मी असा डोसा पसरवलेला आहे, छान छान जाळीदार झालेला आहे. आता आपला झालेला आहे एक साईड. मी या चिमट्याने काढत आहे. छान ब्राऊन झालेला आहे. आता दुसरा साईड आपण छान शिजवून घेणार आहे. दुसरा साईड शिजवून घेणार आहे मी. बघू शकता आपला छान ब्राऊन झालेला आहे. याला 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता हा साईड पण शिजलेला आहे आपला. आता याला आपण सर्व करूया चटणीसोबत. अशा तऱ्हेने तयार झालेला आहे आपला हाय प्रोटीन डोसा. खूप चविष्ट वाटतो खायला आणि आपल्या शरीराच्या वाढीसाठी, केसांच्या वाढीसाठी, नखांच्या वाढीसाठी हा डोसा खूप उपयोगी असतो. म्हणून असा अधेमध्ये करून खायचा हा डोसा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.